पुण्यातून कोकणात उतरणारा हा सुंदर घाट म्हणजे ताम्हिणी घाट. ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडीजवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथऱ्यापासून आपण दरीत उतरायला सुरुवात करतो आणि या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेले आहेत असे अवकाशातून किंवा घाटातूनही बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते. आणि अर्थातच हा प्लस चिन्हासारखा आकार पाहायला मिळतो आणि म्हणूनच या व्हॅलीचे नाव पडले प्लस व्हॅली. आणि याच सुंदर अशा प्लस व्हॅलीतील मिल्की बार वॉटरफॉल हे आपलं आजचं डेस्टिनेशन. ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट हा पुण्यातील चांदणी चौकापासून बरोबर 62 किलोमीटरवर आहे. इथे पोचल्यानंतर या बोर्डवरच्या सूचना पर्यटकांनी कृपया व्यवस्थित वाचून घ्याव्या. प्लस व्हॅलीचा ट्रेक तसेच मिल्की बार वॉटरफॉलचा ट्रेक याच ठिकाणाहून सुरू होतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटने अलीकडेच या ठिकाणी एक चौकी सुद्धा उभारलेली आहे. या ठिकाणी पर्यटक शुल्क भरूनच आपल्याला येथून जाता येते. आम्ही सकाळी लवकरच इकडे गेल्यामुळे चौकी अद्याप सुरू झाली नव्हती आणि याच आनंदात आम्ही ट्रेक सुरू केला. उन्हामध्ये मस्त पडलेला हा साप या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. ट्रेक सुरू केल्यावर अगदी अनपेक्षितपणे हा पठारी प्रदेश आपल्या नजरेस पडतो. इथून इथल्या डोंगर रांगांचे अतिशय सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय सह्याद्री. आणि खूप दिवसानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला आवडता चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल एक्सप्लोर विथ सचिन. आणि आजची टीम खास आहे. प्रदीप सर आहेत, सुमित आहेत, झेंडे सर आहेत आणि हेमंत सुद्धा आपल्या बरोबर आहे. सो प्लस व्हॅलीचा ट्रेक आपण केला होता लास्ट टाइम आणि आता त्याच्याच काही जवळचा साजेसा आणि ताम्हिणी घाटात पुन्हा एकदा आपण आज करणार आहोत मिल्की बार वॉटरफॉल. मित्रांनो, डिसेंबर महिना आहे, पाणी कमी आहे, त्याची धार थोडीशी पातळ झालेली असणार आहे, पण सह्याद्री जो काही ताम्हिणी घाटामध्ये बघायला मिळतो तो बघण्याच्या इच्छेने हेतूने आपण पुन्हा एकदा ताम्हिणी घाटामध्ये उतरणार आहोत. आणि जस्ट आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे, एंट्री फी भरलेली आहे आणि हा टावर दिसतोय, या टावर पासून लेफ्ट साईडने आपण आता पुढे जातोय. आणि हा पुढे दिसणारा ट्रान्समिशन टावर ही आपली पहिली खूण आहे. आणि अशाच खुणा मित्रांनो ताम्हिणी घाटात फिरत असताना खूप महत्वाच्या ठरतात. हे अतिशय निखळ सौंदर्याची स्थिती करताना डेफिनेशन सांगताय सर? ट्रेक म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी चढणं नाही किंवा रोपवे मधनं गडावरती जाणं नाही. तर हे असे चढ उतार पाहिजे जीवनात असतात तसे. फक्त हे चढ उतार आपल्या मनातले चढ उतार आणि विचारांची आंदोलनं मातीत गाडायला लावतात. कारण फुल कॉन्सन्ट्रेशन इथे दिल्याशिवाय तुम्हाला चालता येत नाही आणि नीट उतरता येत नाही, नीट चढता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ट्रेकला यायचं, मनशांती शरीराच्या व्यायामाबरोबर नक्की मिळणार. क्या बात है. आणि अशाच मनशांतीच्या मध्ये आपण चाललेलो आहोत ते मिल्की बार वॉटरफॉल ताम्हिणी घाटामध्ये पुन्हा एकदा. आणि ताम्हिणी घाटाची मजा काही औरच आहे मित्रांनो. आणि देवकुंड वॉटरफॉलचा जन्म या इथून होतो, अशी ही जागा आहे. आणि इथूनच आता आपण जाणार आहोत ते मिल्की बार, जो दुसरा एक महत्वाचा भाग किंवा महत्वाचा टप्पा या ताम्हिणी घाटातला. तर मिल्की बार वॉटरफॉल. तर थोडं 500 मीटर पुढे आलोय आपण. टावर पासून आता उजव्या बाजूने डाव्या बाजूने जायचंय आणि इथपर्यंत बहुतेक कार येऊ शकते. सो इथं पार्किंग स्पेस आहे आणि इथून आपण आता पुढे जातोय. मळलेली पावडवट आहे, चुकायची शक्यता तशी कमी आहे. सो लेट्स गो. आणि पुढची खूण आहे ती व्ह्यू पॉइंट आहे, जिथून तुम्हाला
प्लस व्हॅलीचा व्ह्यू दिसतो आणि डाव्या बाजूला आपल्याला दिसतं ते हे डॅम. तर डॅम व्ह्यू म्हणून हा जो पॉइंट आहे तो फेमस आहे. आणि इथून आता आपण उतरतोय आणि गोल राऊंड घेऊन फिरून जातोय ते प्लस व्हॅली मध्ये, जिथून आपण जाणार आहोत ते मिल्की बार वॉटरफॉल. हा भीरा डॅम आहे. आताच आलेल्या ताज्या माहितीनुसार आमचे जे माहितीग्राफर आहेत ते माहितीग्राफरनी माहिती दिली आहे की हा जो आहे तो भीरा डॅम आहे, ज्याच्यावर टाटाचं खूप मोठं काम सुरू आहे. थँक्यू. वा बादा वा. बाजूने आपण जातोय आणि हा रस्ता या सीझन मध्ये खूप घसरला आहे आणि तरी सगळे लोक प्रयत्न करतात आणि खूप छान ट्रेक करतायत सगळे लोक. तर वी आर जस्ट एन्जॉयिंग द प्लस व्हॅली मिल्की बार वॉटरफॉल ट्रेक. तर इथून आपण बरोबर जातोय. हेमंत सगळ्यात समोर आहे, लीड करतोय. आपला सह्याद्री गातोय आणि जसं की असा बोलत आहे सह्याद्री की काय उगाच वैसे शब्दांचे हे घेत राहा तू, उगाच वैसे शब्दांचे हे घेत राहा तू, मिटले नाहीत डोळे तोवर बोलू काही, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. लव यू जिंदगी, लव यू सह्याद्री. आणि घामाघूम होऊन मी माझा जॅकेट काढलेला. कृत्रिमपणाचे सगळे कपडे सगळी वस्त्र हा सह्याद्री उतरवायला लावतो रे. वा वा. रमलो रे. माणूस म्हणून तो विचारला आहे. पण ट्रेकर म्हणून नीच निघाला. मित्रांनो, आपण इतका अवघड ट्रेक केलेला आहे आणि आमच्या ट्रेकरची अवस्था बघून सरांना काहीतरी संबोधन करायचंय आपल्याला. अरे सचिन, माणूस म्हणून तर तू नीट आहेसच, पण ट्रेकर म्हणून ही बेकार चोट निघाला. आणि सह्याद्रीला माझं सांगणं आहे, मागे चालू असतो पण रमलो रे. तर मित्रांनो, खूप इच्छा होती, स्वप्न होतं की या आजोबांना भेटावं, या आजोबांचं दर्शन घ्यावं आणि आज तो योग आला आणि आपण आज या प्लस वाली मधल्या आजोबांना भेटण्याचा योग आला आणि भेटत आहोत. याबद्दल देवाचे धन्यवाद आणि यांची कृपा अशीच आमच्यावर राहावी आणि आमच्याकडून ट्रेक घडत राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि यांना देवताच म्हणूयात प्लस व्हॅलीचे, कारण खूप लोक, खूप युट्यूबर्स आणि खूप ट्रेकर्स या आजोबांवर भरभरून प्रेम करतात. खडतर आणि अवघड अशी उतरण सर केल्यानंतर आपण पोहोचतो ते व्हॅलीमध्ये. या व्हॅलीमध्ये अनेक उथळ किंवा खोल असे पाण्याचे पॉन्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, प्लस व्हॅलीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे निळशार पाणी आहे आणि इथं बरेचसे लोक, आपले मित्र पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत आहात. मंगलाने गंधलेले सुंदर असे सोहळे. क्या बात. खरंच या व्हॅलीमधील हे क्रिस्टल क्लिअर पाणी बघण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याची मजा काही औरच. आणि आपसुकच येथे डुंबण्याची मजा घेण्याचा मोह आम्हालाही आवडला नाही आणि आम्ही सर्वांनी येथे पाण्यामध्ये डुंबण्याचा यथेच्छ आनंद घेतला. परंतु या ठिकाणी ट्रेक करत असताना काळजी घेणे खूप महत्वाचे. येथील काही ठिकाणी खळगे हे खूप खोल आहेत. येथे जात असताना मोठ्या मोठ्या दगडांना क्रॉस करावे लागते. योग्य प्रकारची काळजी न घेतल्यास इथे धोका होऊ शकतो आणि अशा अनेक प्रकारच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत.
शहरातील लोकांसाठी असे स्वच्छ पाण्याचे डोह म्हणजे मोहिनीच आणि या प्रकारच्या डोहांमध्ये डुंबण्याची मजा ही काही औरच. तर मित्रांनो, मिल्की बारच्या आधीचा जो छोटा वॉटरफॉल आहे थोडस अगदी पाणी आहे, पण हे इंडिकेट करतं की आपण रस्त्यावर बरोबर आहे. आणि हा छोटा एक वॉटरफॉल आहे तो आपण आता बघूयात. रस्त्यावरची दुसरी खुणगाठ म्हणजे मिल्की बार वॉटरफॉलच्या अलीकडे असलेला हा अजून एक वॉटरफॉल, ज्याला काही लोक छोटा मिल्की बार वॉटरफॉल असेही म्हणतात. आणि जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, प्लस व्हॅलीमध्ये भटकंती करत असताना चुकण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या दिलेल्या खुणगाठी खूप महत्वाच्या. मेन मिल्की बारच्या अलीकडेच डाव्या बाजूला आपल्याला हा छोटा मिल्की बार वॉटरफॉल दिसून येतो. हाही खूप सुंदर आहे. आणि या छोट्या वॉटरफॉलच्या इकडे फोटोग्राफी करून इथून आम्ही पुढे निघालो तो मेन वॉटरफॉलच्या शोधामध्ये. मित्रांनो, मोठमोठ्या दगडांवरून कसरत करत करत केलेला ट्रेक हे प्लस व्हॅलीचं आणखी एक वैशिष्ट्य. क्षणाची आपण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतोय. तो मिल्की बार. पॅराडाईज. कसं वाटतंय मग? अनबिलिव्हेबल. गुलाब जलम, ये है जलेबी आणि ये है जुजुबल जलम. ये है जिलेबी मन, ये है जलेबी और ये है जुलेबी जलम, जुलेबी जलम. और ये है मिल्की बार. बार कई बार मिल्की बार, मिल्की बार, मिल्की बार, मिल्की बार. आणि फायनली मित्रांनो, एवढ्या खडतर प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो तो या मिल्की बार वॉटरफॉल जवळ. मिल्की बार नाव ठेवण्याचं कारण एवढंच मित्रांनो की या इथल्या पाण्याचा जो कलर आहे वरून पडताना ते अगदी शुभ्र दुधासारखं पाणी दिसतं. अतिशय सुंदर असा हा वॉटरफॉल. उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे इथे पाणी थोडं कमी होतं, पण अतिशय क्रिस्टल क्लिअर असं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्लस व्हॅलीचं जे मित्रांनो वैशिष्ट्य आहे की इथं खूप सारे जे पॉन्ड्स आहेत तिकडे अगदी स्वच्छ पाणी तुम्हाला पाहायला मिळतं. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय तो मिल्की बार वॉटरफॉल. आणि तुमच्या लक्षात येत असेल की याला मिल्की बार का म्हणतात. हे पाणी आपल्याला पूर्ण मिल्की व्हाईट शुभ्र दिसतंय, म्हणूनच याचं नाव आहे मिल्की बार. आणि साठलेलं पाणी आहे. आणि इथं लोक खूप प्लास्टिक वगैरे टाकलेलं आहे. ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे. अदरवाईज दिस इज ऑसम प्लेस. ती जी गुहासारखं आपल्याला दिसतंय, आपल्याला बघायला मिळेल आता. तशी तिकडून एंट्री वगैरे नाही आहे, पण बरेचसे व्हिडिओ लोक काढतात तिथून येताना. तर जरा हेमंत सर तुम्ही ते जरा गुहा दाखवा, ती जागा दाखवा. तर त्या जागेतून एंट्री मारून आम्ही फोटो काढलेले आहेत. आणि येस, हा मिल्की बार आहे. पावसाळ्यामध्ये याचं अजस्त्र रूप आपल्याला बघायला मिळतं. डिसेंबर महिना आहे, बट येस, सह्याद्रीचं तेच सुंदर रूप आपल्याला आजही पाहायला मिळतंय. हो ना. तर मित्रांनो, असा आपला मिल्की बार वॉटरफॉलचा ट्रेक. खूप मजा आली आम्हाला आणि आशा करतो तुम्हालाही खूप आवडला असेल ट्रेक आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा बघत आहात परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये, तर ते सबस्क्राईबचं बटन तेवढं नक्की दाबा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय सह्याद्री.